मनू भाकर पिस्तुलाच्या परवान्यासाठी संघर्ष ते नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाला गवसणी। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरनं भारताचं पदकाचं खातं उघडलं आहे। 22 वर्षीय मनूनं 10 मीटर एअर पिस्टल नेमबाजीच्या फायनलमध्ये 221.7 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं। अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या वायजे ओहला सुवर्णपदक तर दक्षिण कोरियाच्याच वायजे किमला रौप्य पदक मिळालं आहे। नमस्कार, मी महिपाल आणि तुम्ही पाहताय विषयच नवीन। मनू भाकर ही हरियाणातल्या झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावची रहिवासी आहे। मनूची आई शाळेत शिक्षिका तर वडील मरीन इंजिनियर आहेत। मनू भाकरने 2018 मध्ये मेक्सिकोतील आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ ISSFच्या स्पर्धेत भारतासाठी 2 सुवर्ण पदक मिळवून दिली होती। मनूने 10 मीटर एअर पिस्टल महिला प्रकारात पहिलं सुवर्ण पदक तर 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र स्पर्धा प्रकारात दुसरं सुवर्ण पदक जिंकलं होतं। 16 वर्षीय मनूने नेमबाजीत एकाच दिवसात 2 सुवर्ण पदके जिंकून नवा विक्रम रचला होता। अशी कामगिरी करणारी ती सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली होती। या स्पर्धेनंतर मनूच्या वडिलांनी त्यावेळी सांगितलं होतं की मनूने वेगवेगळ्या खेळांमध्ये प्रयत्न केल्यानंतर शेवट 2016 मध्ये नेमबाजीची निवड केली होती। मनू भाकरचा पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास कसा होता ते देखील जाणून घेऊया। पात्रता फेरीत सहभागी ठरलेल्या 8 अव्वल खेळाडूंची अंतिम फेरीसाठी निवड झाली। 22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं। मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या 2 सिरीजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली। तिसऱ्या फेरीमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं। 5व्या सिरीजमध्ये तिनं एक खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं। भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज रिदम सांगवान पात्रता फेरीत 15वी आली। तिनं 573 गुणांची कमाई केली। पात्रता फेरीत हंगेरीच्या मेजर वेरोनिकाने 582 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं होतं आणि दक्षिण कोरियाची नेमबाज ओये जिनने 582 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं होतं। पात्रता फेरीत मनू भाकर 580 गुणांसह तिसऱ्या स्थानी होती। अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या वायजे ओहला सुवर्णपदक तर दक्षिण कोरियाच्याच वायजे किमला रौप्य पदक मिळालं आहे। मनू भाकरचे वडील रामकिशन भाकर यांनी सांगितलं होतं की मनूने पहिल्यांदाच तिच्या शाळेत झालेल्या एका नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेतला आणि तिने इतक्या अचूकपणे लक्ष वेधले की तिच्या शाळेतले शिक्षकही आश्चर्यचकित झाले। त्यानंतर नियमित सर्व आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर ती वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करणाऱ्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागली। पण अडचण अशी होती की मनूला परवानधारक पिस्तूल घेऊन सार्वजनिक बसमधून प्रवास करता येत नव्हता आणि ती प्रौढ नसल्यामुळे शूटिंग इव्हेंटमध्ये भाग घेण्यासाठी ती स्वतः गाडी चालवू शकत नव्हती। त्यामुळे रामकिशन भाकर यांनी आपल्या मुलीची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नोकरी सोडली। नोकरी सोडल्यानंतर ते मनूसोबत नेमबाजी स्पर्धांना जाऊ लागले। रामकिशन भाकर म्हणाले की शूटिंग हा खूप महागडा खेळ आहे। प्रत्येक पिस्तुलाची किंमत 2 लाख रुपये आहे। आतापर्यंत मनूसाठी 3 पिस्तूल विकत घेतले आहेत आणि वर्षभरात आम्ही फक्त तिच्या खेळावर 10 लाख रुपये खर्च करतो। त्यानंतर खूप कमी लोकांना याची माहिती आहे की ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पहिलं पदक मिळवून देणाऱ्या मनू भाकरला पिस्तुलाचा परवाना मिळवण्यासाठी 2.5 महिने वाट बघावी लागली। सामान्यतः इतर खेळाडूंना हा परवाना एका आठवड्यात मिळतो। परवाना मिळवण्याच्या प्रक्रियेची आठवण करून देताना रामकिशन भाकर म्हणाले की मे 2017 मध्ये मी परदेशातून पिस्तूल आणण्यासाठी अर्ज केला होता, पण माझा अर्ज झज्जर जिल्हा प्रशासनाने रद्द केला। त्यानंतर हे प्रकरण माध्यमांनी उचलून धरलं। तेव्हा असं लक्षात आलं की पिस्तुलाची परवानगी मागताना त्यामध्ये स्वसंरक्षण हे कारण दिलं गेलं होतं। त्यानंतर जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी केली आणि 7 दिवसांच्या आत मनू भाकरला परवाना मिळवून दिला। मनूच्या शाळेतील मित्र तिला ऑलराऊंडर म्हणतात कारण तिने बॉक्सिंग, ॲथलेटिक्स, स्केटिंग, स्कुडो, कराटे या सगळ्या खेळांमध्ये नशीब आजमावून बघलं होतं, मात्र शेवटी नेमबाजी या खेळाला तिने स्वीकारलेलं आहे। तर मनू भाकर भारताची पहिली ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी खेळाडू ठरली आहे। कांस्य पदक तिने आपल्या शूटिंग या प्रकारात मिळवून दिलेलं आहे। तर कशी वाटली माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद।